नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण श्रीच्या भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत. पादुकांचा प्रसाद पावला. सौ उषा भास्कर दीक्षित, राहणार नागपूर, या भक्ताचा हा अनुभव आहे. जय गजानन. आज माझं वय 70च्या घरात आलं. माझे मिस्टर रेल्वेत नोकरीला होते. त्यामुळे लग्नानंतर बदलीच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आणि पुढे नागपूरला स्थायिक झालो. मुलामुलींची लग्न झाली, हे निवृत्त झाले. आमच्या कुटुंबात देवाधर्माचं करणं, मोठ्यांना मान देणं ही रीत नेहमीच. त्याचा परिपाठात एकदा माझ्या मुंबईच्या भाचे जावयांनी अमरावतीजवळील झिरी येथील एकमुखी दत्ताला अभिषेक करण्याचा आणि त्या निमित्ताने तिथे सर्व नातेवाईक एकत्र बोलावण्याचा कार्यक्रम आखला. अर्थातच आम्हालाही त्याने आमंत्रण दिले, पण मला मात्र तिथे जाणं जमणार नव्हतं. त्याला कारणही तसंच होतं. इसवी सन 2007च्या सुमारास घडलेली ही गोष्ट आहे. आम्ही नाशिकला कीर्तीकडे म्हणजेच आमच्या मुलीकडे गेलो होतो. माझी मोठी मुलगीही नाशिकला कीर्तीच्या घरासमोरच राहायची. तिच्याकडे एक जर्मन शेपर्ड जातीचा मोठा कुत्रा होता. तो आम्हाला ओळखत होता. एक दिवस आम्ही मोठ्या मुलीकडे गेलो. आम्ही तिच्याकडे पोचलो आणि प्रेमाने तो यांच्या अंगावर झोपला, पण त्या धक्क्याने यांचा तोल जाऊन हे मागे पडले. यांच्या डोक्याला मार बसला आणि त्या सर्वांचा परिणाम होऊन यांना पॅरालिसचा अटॅक आला आणि ते अंथरुणाला खिळले. उपचार सुरू झाले. डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करीत होते, पण प्रगती अगदी संथ होती. बरेच दिवस लोटले. आता ही जेमतेम वॉकरच्या सहाय्याने एखादं दुसरं पाऊल टाकू शकत होते. त्यांच्याकडे लक्ष देणे माझे कर्तव्य आहे. हे लहानपणापासून गजानन महाराजांचे भक्त नित्यनियमाने गजानन विजय ग्रंथाचे वाचन, त्यांचाच विचार आणि त्याचा परिपाक म्हणून असेल, त्यांनी महाराजांवर एक स्तोत्र केलं. त्याच्या शेकडो प्रती छापून आम्ही वाटल्या. पण हे सगळं असलं तरी दैवयोग कुणाला चुकता आलाय का? कार्यक्रमाचा दिवस उजाडला. आज दत्तदर्शनाचा योग आपल्या नशिबात नाही याची सल मनात होती. तशातच मी देवपूजेला बसले. माझी देवपूजा पाय तुझे गुरु राया म्हणून दत्तात्रयाला वंदन केले. देवा दत्तात्रया, आशीर्वाद असू द्या अशी प्रार्थना केली आणि गजानन महाराजांच्या फोटोकडे पाहू लागली. वास्तविक आपण रोज पूजा करतो, पण प्रांजळपणे कबूल करायचं तर प्रत्येक वेळी आपलं मन पूजेत असतंच असं नाही. पण त्या दिवशी कुणास ठाऊक अशी मनाची तंद्री लागली की काय सांगू. डोळे भरून आले, भावना दाटून आल्या आणि मी सहजपणे बोलून गेले. गजानन महाराज, तुम्ही यांना चालण्याची शक्ती द्या. मी तुमच्या पादुका देवघरात ठेवून त्यांना अभिषेक करीन. मनाच्या त्याच अवस्थेत पूजा पूर्ण झाली. डोळे पुसले आणि आरती करून आम्ही दोघांनी साखरेचा नैवेद्य घेतला. तो दिवस महाराजांच्या नामस्मरणात सरत आला आणि फोनची घंटी खणखणली. फोनवर पलीकडून माझा नागपूरचा भाचा बोलत होता, जो झिरीला कार्यक्रमासाठी गेला होता. तो मला सांगत होता, मामी, तुझ्यासाठी शेगावून पादुका आल्या आहेत. माझा क्षणभर माझ्याच कानावर विश्वास बसेना. मी विचारले, काय म्हणालास? तो सांगू लागला, अगं, जिजाजींनी ठरविलं की झिरीच्या दत्तात्रयाचा आशीर्वाद घेऊन
काही ज्येष्ठ लोकांना शेगावला ज्या चांदीच्या पादुका मिळतात त्या प्रसाद रूपाने द्यायच्या. तुझ्यासाठी द्यायला त्या पादुका त्यांनी मला दिल्या आहेत. उद्या मी प्रसाद आणि पादुका घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी मी पादुकाच अभिषेक करीत होते तेव्हा आनंदाने उर भरून येत होतं आणि आनंदाश्रू डोळे गजानन महाराजांनी 24 तासाच्या आत पादुका समोर हजर केल्या होत्या. आणि जणू ते म्हणत होते, कर बाई कर, होऊन जाऊ दे अभिषेक, सर्व ठीक होईल. त्यानंतर यांची प्रकृती झपाट्याने सुधारत गेली. त्यांना चालणंही शक्य झालं आणि बोलणंही शक्य झालं. आम्हाला दत्तात्रेयाचा आशीर्वादही प्राप्त झाला आणि गजानन महाराजांच्या पादुकाही चालून आल्या आणि गजानन विजय ग्रंथातील शब्द आठवले. देवतेची असती संत आणि संततेची देव साक्षात. आणि लक्षात आलं, गुरुतत्व एकच आहे. गरज असते ती आपण तळमळीने प्रार्थना करण्याची आणि त्यांना मनापासून हाक मारण्याची. अधिक काय सांगू, एवढंच म्हणते. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. माऊली भक्तांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्समध्ये जय गजानन लिहायला सुद्धा विसरू नका. जय गजानन.